टाकतात, कधी लेग स्पिन टाकतात, कधी गुगली टाकतात आणि कधी कधी बॉल हातातच असतो, पण आम्हाला बॅट्समनला असं वाटतं की बॉलिंग सुद्धा तिथं टाकली. माझा 40वा वाढदिवस. रोहित पवारांनी या संस्थेसाठी आर्थिक मदतीची घोषणा करतानाच मंत्री चंद्रकांत पाटील आणि अजित पवारांसाठी आक्रमक फिल्डिंग लावली. कारण रोहित पवारांनंतर हे दोन्ही नेते भाषण करणार होते. त्यामुळे आता चंद्रकांत दादा आणि अजित दादा नेमकी मदत किती करणार याकडे उपस्थितांचं लक्ष लागून राहिलेलं. पण दोन्ही दादांनी कसलेल्या बॅट्समन प्रमाणे रोहित पवारांचा हा बाउन्सर थेट स्टेडियम बाहेर टोलावला. माझा 40वा वाढदिवस पुढच्या महिन्यामध्ये येत आहे. मी खूप मोठा नाही, पण एक तुम्हाला सांगतो, माझ्याकडनं एक सेवा म्हणून 40 लाख रुपये या आपल्या या बिल्डिंगसाठी तिथं मी देत आहे. माझ्यानंतर चंद्रकांत दादा बोलणार आहेत. चंद्रकांत दादा कोण आहेत? तर या राज्याचे मंत्री आहेत का नाही? मग आपली अपेक्षा काय? 1-0 वाढला पाहिजे का नाही वाढला पाहिजे? आणि चंद्रकांत दादा नंतर कोण बोलणार आहे? या राज्याची तिजोरीची चावी कोणाकडे? मग चंद्रकांत दादा जर 1-0 वाढवत असतील माझ्या आकड्यामध्ये, तर 2-0 कुणी वाढवले पाहिजे? आता बरंच काही रोहितने सांगितलं, मी 40 लाख देतोय. दादांनी, चंद्रकांत दादांनी 1 पूज्य वाढवावं आणि मी अजून 1 पूज्य वाढवावं. बरं सांगितलं नाही की दादा 1 पूज्य वाढवतील, आमचे जयंत पाटील अजून 1 पूज्य वाढवतील आणि अजितदादा अजून 1 पूज्य वाढवतील. तेवढंच बाकी राहिलं होतं. फार चुरू 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 बोलत होता. म्हणलं गाडी फार फास्ट चाललेली. एकीकडे रोहित पवारांनी शाब्दिक यॉर्कर टाकले, तर दुसऱ्या बाजूनं जयंत पाटलांनी फिरकीचा मारा केला. पण अजितदादा फुल फॉर्मात होते. त्यांनी जयंत पाटलांच्या फिरकीचा मारा सपशेल परतावून लावला. लढाई करायची असेल तर ती करताना कितीही फंदफितुरी झाली तरी जे आहे त्यांच्या बरोबर घेऊन लढायचं, हे एनडी पाटलांपासून सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी आम्हाला शिकवलेलं आहे. हा प्रॉब्लेम आहे आणि हे आमचं वाळवे तालुक्याचं स्वाभिमानाचं केंद्र पण आहे. आणि त्यामुळे मला तर मगाशी ह्यांची सगळ्यांची भाषणं झाली तसं तसं माझं संकट चाललेलं होतं. आणि जयंतराव गेले. मला वाटलं की मला एकाने सांगितलं, रोहितनंच सांगितलं, जयंत पाटलांचं 12 वाजता काय हेलिकॉप्टर आहे आणि मला त्या हेलिकॉप्टरमधनं जायचं. म्हणलं माझं भाषण ऐकायला नेमकी ही दोघं नाही आहेत आणि मी तर हे सगळं ठरवलेलं होतं. ही बोलून मात्र गेली. त्याच्यामुळं पण ते आली. शेवटी माझं नशीब फार चांगलं आहे. कसं का होईना ते पुढं